शरद पवार हे लवकरच संघटनात्मक बदल करून भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे। आर आबांच्या मुलावर मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे चर्चांनाही उधाण आलंय। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। आगामी निवडणुकीसाठी शरद पवार ॲक्शन मोडमध्ये। पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच संघटनात्मक बदल होणार। युवक प्रदेश अध्यक्ष पदाची रोहित पाटील यांच्यावर जबाबदारी। पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये लवकरच मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याची माहिती मिळते आहे। दिवंगत नेते आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याकडे युवक प्रदेश अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। सध्याचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या जागी रोहित पाटील यांच्याकडे सूत्र जाण्याची शक्यता आहे। माजी गृहमंत्री दिवंगत आर पाटील यांचे ते पुत्र आहे। तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाचे ते आमदार आहेत। देशातील सर्वात तरुण आमदार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये संजय काका पाटलांचा त्यांनी पराभव केला। तळागाळातील लोकांशी थेट संवाद साधण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे। सध्या मेहबूब शेख हे पवारांच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करतात। मेहबूब शेख हे देखील शरद पवार यांच्या मर्जीतील आणि ग्रामीण भागातील मतदारसंघांचा सखोल अभ्यास असणारे नेते म्हणून ओळखले जातात। मेहबूब शेख आक्रमक नेतृत्व शैलीसाठी प्रसिद्ध आहे। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये रोहित पाटील हे आश्वासक तरुण नेतृत्व म्हणून झपाट्याने प्रगती करताना दिसतात। त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या युवक प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा रोहित पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। पक्षाला सध्या अनेक दावेदार असले तरी आमदार रोहित पाटलांच्या बाबतीत राज्यभरात असणारी क्रेज लक्षात घेता पक्षाकडून आता ती आर पाटलाप्रमाणे इनक्रॅश करण्यासाठी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटलांना जबाबदारी देण्याचं जवळपास निश्चित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष आमदार रोहित पाटील झाल्यास पक्षाला देखील अधिक बळ नक्कीच मिळणार आहे, हे निश्चितच आहे। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।